वाढवण्यासाठी मॅन शक्तिमान हे प्रॉडक्ट आहे. त्यांचं फाईट ट्रेस जर काही ट्रेस वगैरे असं असेल त्यासाठी आपण फाईट ट्रेस प्रॉडक्ट घेऊ शकतो. वेलर प्रिकॉशन बेटर दॅन क्युअर हे आपले अनेक प्रॉडक्ट प्रिकॉशन म्हणून घेणं जास्त गरजेचं. जसं हर्टसाठी जे काही ब्लॉकेज वगैरे होतात ते होऊ नये यासाठी वेलहर्ट घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे, सजेस्ट केलं पाहिजे आपण. नो वेलनर जर पेन किलर नियर अबोक. त्यानंतर इम्युन 3+ डायजेस्ट सिस्टम अनबॅलन्सिंग असेल ती बॅलन्स करण्यासाठी हे तुम्हाला हे हायलाईट सांगतो. जर कवच पडा जसं आपण च्यवनप्राश नाव आहे त्याच्यामध्ये खूप छान हब्स आहेत. एवढे हब्स तुम्हाला च्यवनप्राशमध्ये पण भेटणार. च्यवनप्राशच्या 10 पट भारी असेल कवचप्राश आहे. आवळा, अश्वगंधा, ब्राह्मी, गुलची, पिपरी, केसर अशी खूप जडीबुटी मिळून हे बनवले. याचा बराचसा लहान मुलं आणि स्त्रिया खूप आहेत. त्यानंतर चॅम्पियन मसाज आहे. मी स्वतः याचा युजर मोठा आहे. माझे मसाज पूर्ण याच्याने चालतात. एक नंबर रिलीफ. नंतर ऊन हिलिंग जळणं खर्चाचं झालं असेल त्या ठिकाणी आपण लावू शकतो. बिरोथेरपी आपल्या शरीराचं टेम्परेचर हे 37 असणं अतिउत्तम. कारण 37च्या पुढे 38, 45, 40, 42 गेलं का लगे आपण ज्याला म्हणतो सनस्ट्रोक तर ते होतं. तर आपल्या शरीराचं तापमान हे 37च्या आत पाहिजे. त्याला मेंटेन ठेवण्यासाठी हे प्रोडक्ट आपण खाऊ शकतो. हो फूड सप्लिमेंटरी येते तेव्हाही खाऊ शकतो. नंतर टॉक्सिन आपल्या शरीरामध्ये जे अनावश्यक टॉक्सिन असतात ते बाहेर करण्यासाठी डेली एक टॅबलेट घ्यायचं टॉक्सिन बाहेर करण्यासाठी. युरिफ्लश युरिनशी रिलेटेड असलेले जे बी छोट्या मोठ्या व्याधी असतील ते याच्याने क्लिअरच व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर किडनी स्टोनचा विषय असेल त्याच्याही क्लिअरच होणार. हे 10 पैकी 5 लोक तुम्हाला नक्की सांगेल की सर आमचा स्टोन पडला. 100% लोकांना आपण कॉन्फिडन्स देऊ, ओव्हर कॉन्फिडन्स नाही देणार. कारण प्रत्येकाची शरीराची रिस्पॉन्सिबिलिटी ही अलग अलग असते. कारण शरीरशास्त्र एवढं प्रगत आहे ज्याने निर्माण केलं त्यालाही माहीत नाही. मी तुम्हाला माहीत नव्हतं की मला स्वतः अटॅक येईल. त्याच्यामुळे आपल्या प्रॉडक्टचा आपण कॉन्फिडन्स द्यायचा, ओव्हर कॉन्फिडन्स द्यायचा. 10 पैकी 5 लोकांचा 6 लोकांचा खडा पडू शकतो. 100% लोकांचा पडले त्याची शाश्वती नाही. कारण कोणाचा ब्लेडरमध्ये असो, कोणाचा पाठीमागे, कोणाचा पुढे, कोणाचा किती साईज काय साईज डिपेंड ऑन. परंतु या प्रॉडक्टमुळे अनेकांना खूप मोठ्या स्वरूपात रिलीफ आहे. फिलिंग जी कॅल्शियमची मात्रा आपल्या शरीरामध्ये कमी झाली असेल, खास करून लेडीजला जर हिमोग्लोबिन कमी असेल ना, हे प्रॉडक्ट द्यायचं आणि द्यायच्या वेळेस टेस्ट करा आणि महिने 2 महिन्यात टेस्ट करा. त्या हिमोग्लोबिनमध्ये वाढ झालीच पाहिजे. एवढं डिमांडेड प्रॉडक्ट आहे. आय एनर्जी याच्याने अनेक लोकांचा जो डोळ्याचा छोटा मोठा इश्यू असेल तो दूर होतो. तसंच एक प्रोनासिका म्हणून जे आहे एक आपण नाकामध्ये जसं इनोरर घेतो त्या टाईप. त्याचं नेटॅसियम आपल्या हड्डींमध्ये जी कॅल्शियमची मात्रा कमी असेल त्यासाठी आहे. आयु हिल भेगा पायाला टाचेला ज्या भेगा वगैरे असतात त्यासाठी. त्यानंतर थायरॉइडची टेस्ट करा आणि हे 3 महिने घ्या. आपण शक्यतो फूड सप्लिमेंटरी समोरच्या 3 महिने रिकमेंड करायचं की 3 महिन्याचा कोर्स कर बाबा. तर त्याने बिंदास टेस्ट करायची आणि 3 नंतर टेस्ट करायची. ते निरत निघेल. एवढा भारी रिझल्ट यायचा. थायरॉइड रिझल्ट तुफान. तुम्ही 10 लोकांना दिले ना तुम्हाला 6 लोकांनी फोन केलंच पाहिजे. त्याच्याबरोबर दुसरं सप्लिमेंट आहे ना सपोर्टिंगला. नाही सपोर्टिंगला आहेत आपल्याकडे.